नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा एक्झाम्पल ऑन गिअर पुली ब्लॉकिंग. याच्याकडे आपले फॉर्म्युले बघा, n1 अपॉन n2, n3 अपॉन n4. म्हणजे तुम्हाला सगळे नंबर ऑफ कॉक्स दिलेले असतात. तर बघा त्या टाइप मध्ये आता आपल्याकडे एक न्यूमेरिकल आहे. अ गिअर पुली ब्लॉक इज यूज्ड टू द लोड बाय एन एफर्ट ऑफ 1000 न्यूटन विथ 60% काय आहे इफिशियन्सी. बघा एफर्ट तुम्हाला दिला बघा गिवन मध्ये एफर्ट आहे 1000 न्यूटन, इफिशियन्सी 60%. कॅल्क्युलेट द लोड. बघा लोड तुम्हाला इथे फाइंड आउट करायचा आहे. बघा कॉस्ट ऑन द एफर्ट. एफर्ट व्हील बघा तुम्हाला कॉस्ट ऑफ द एफर्ट व्हील. त्याला आपण n1 कन्सिडर करू. त्याला n1 कन्सिडर करतात 100. त्यानंतर बघा 3 नंबर कडे या. का नंबर ऑफ टीथ ऑन अ पिनियन तो आपल्याकडे n2 असणार आहे 20. त्यानंतर बघा नंबर ऑफ टीथ ऑन अ स्पर. स्परला आपण 3 नंबर मध्ये घेतो 14 n3. आणि नंतर जो शेवटला असतो तो कॉक्स ऑन द लोड व्हील याला n4 करतात म्हणून n4 आपल्याकडे आहे. ते बघा थोडं हे झिगझॅग मध्ये जातात पण आपल्याला या गोष्टी व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा velocity ratio is equal to n1 upon n2 into n3 upon n4. बघा n1 100 upon n2 20 into n3 40 आणि n4 10. बघा वेलोसिटी रेशो 100 into 40 divided by 20 into 10. बघा वेलोसिटी रेशो आपल्याकडे 20 आलं लक्षात. त्यानंतर त्यांनी आपल्याला काय फाइंड आउट करायला लावलाय लोड फाइंड आउट करायचा आहे. तर आपल्याला इफिशियन्सी त्यांनी दिलेलीच आहे म्हणजे ma upon vr into 100. बघा इफिशियन्सी फॉर्म्युला मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस अपॉन वेलोसिटी रेशो इनटू 100. बघा इफिशियन्सी आपल्याला दिली आहे 60% इज इक्वल टू मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस लोड अपॉन एफर्ट इनटू वेलोसिटी रेशो इनटू 100. आलं लक्षात. 60 इज इक्वल टू बघा हा लोड अपॉन पी एफर्ट तुम्हाला दिला आहे 1000 अपॉन वेलोसिटी रेशो 20 into 100. बघा इकडे 60 इज इक्वल टू w अपॉन दोन्ही न्यूमरेटर चे दोघांचं मल्टिपल करा 1000 into 20 into 100. लक्षात घ्या स्टेप बाय स्टेप जाऊ. आता हा जो डिवाइडचा आहे इथे मल्टिपल ला म्हणजे 60 into 1000 into 20 इज इक्वल टू w into 100. आलं लक्षात. इथे बघा 60 into 1000 into 20 डिवाइड बाय मल्टिपलचं 100 इथे डिवाइडला न्या म्हणजे आपल्याकडे w फाइंड आउट होईल म्हणजे लोड फाइंड आउट होईल. बघा 0 0 विल गेट कॅन्सल. दोन 0 इथे कॅन्सल करून टाका. म्हणजे बघा 60 into 10 into 20 म्हणजे आपल्याकडे जो लोड आहे तो आहे 12000 न्यूटन. बघा अशा पद्धतीने आपल्याकडे ह्या टाइप मधलं एक न्यूमेरिकल होतं. ते खूप सोपं असं न्यूमेरिकल आहे.